यायला थोडा उशीर झाला, एका आंदोलनामध्ये होतो. हॅलो 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 नमस्कार. सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, यायला उशीर झाला, एका आंदोलनात अडकल्यामुळं जरा वेळ झाला, त्याबद्दल माफी मागतो. मी एका विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. नाशिकमध्ये मागच्या 15-20 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानं एक प्रकरण मोठं बाहेर आलं, ते अशोक खरातांचं. आणि त्याच्यानंतर एक दुसरा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण, नाशिक पोलिसांनी अत्यंत मेहनतीनं हुशारीनं बाहेर काढलेला आहे आणि तो विषय अतिशय गंभीर आहे. नाशिक पोलिसांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन. तिथल्या महिला अधिकारी ज्या आहेत त्यांनी यामध्ये खूप रिस्क घेऊन तपास केला आणि हा प्रकार सगळा पुढे आलेला आहे. आतापर्यंत आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे विषय ऐकले होते, परंतु हा नवीन कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे. नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे. मी आता जाणून बुजून नाव त्या कंपनीचं घेत नाही, परंतु अशा या एका कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तिथं मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे. ही जी कंपनी आहे त्यामध्ये जवळपास 130 कर्मचारी काम करतायत. बहुतांश मुली या कंपनीमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पदावरती काम करत होत्या आणि या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, TL पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे. मुळात हे प्रकरण बरेच दिवस सुरू आहे. मुलींनी काही नोकऱ्या सोडल्या, बदनामी होईल या कारणानं. मुली धाडसानं पुढे येत नव्हत्या. असंख्य मुलीवरती